नमस्कार विद्यार्थ्यांनो, नवीन सत्रात पुन्हा आपले स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा पांढऱ्या शर्टवर शाई किंवा रंगाचा थेंब पडतो तेव्हा काय होते? ते सहज निघून जाते का? जेव्हा तुम्ही दुधात कोको पावडर मिसळता तेव्हा दुधाचा रंग कसा बदलतो? रंग कसे मिसळतात आणि बदलतात हे पाहणे मनोरंजक नाही का? आज रोपावरील गुलाबाची कळी उद्या फुलते याचा विचार करा. आपण सकाळी सूर्य पाहतो, परंतु संध्याकाळी सूर्यास्त होतो आणि रात्री चंद्र त्याची जागा घेतो आणि सकाळी कोमेजतो, आणि ते पाहणे खूप मनोरंजक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण आपल्या आजूबाजूला अनेक बदल घडताना पाहतो. उदाहरणार्थ, शेतात पिके उगवतात, झाडांवरून पाने गळतात आणि पानांचा रंग बदलतो. आपल्याला स्वतःमध्येही बदल दिसून येतात. मानवांमध्ये नखे आणि केस वाढतात आणि उंची किंवा वजनात बदल होतो. आपल्या दैनंदिन जीवनात आपण पाहत असलेल्या कोणत्याही बदलांना समजून घेण्यासाठी आपण त्याबद्दल सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. दूध दह्यात कसे बदलते हे समजून घ्या. ऋतू बदलण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. विविध प्रकारच्या बदलांचे वर्गीकरण करा. अति महत्त्वाचे शब्द: स्थितीत बदल, वितळणे, संघनन, मंद आणि जलद बदल, तात्पुरता आणि कायमचा बदल, नैसर्गिक आणि मानवनिर्मित बदल. चला संकल्पना नकाशा पाहूया. बदल ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे आपण पदार्थाच्या सुरुवातीच्या अवस्थेतील आणि अंतिम अवस्थेतील फरक पाहू शकतो. बदल हा एक नैसर्गिक नियम आहे. हवामान वेळोवेळी बदलते आणि ऋतू देखील बदलतात. काही बदल लवकर होतात तर काहींना वेळ लागतो. उदाहरणार्थ, कागद सहजपणे जळतो, परंतु लोखंडी खिळा गंजण्यास दिवस लागतात. दूध काही तासात दह्यात बदलते, तर भाज्या शिजवल्यावर काही मिनिटात मऊ होतात. बदलादरम्यान काय होते? बदल अनेकदा आकार, रंग, तापमान, स्थिती किंवा रचना यासारख्या गुणधर्मांमध्ये फरकांसह असतात. दुधाचे दह्यात रूपांतर. आपल्याला माहीत आहे की दही हे दुधापासून तयार केले जाते. जवळजवळ प्रत्येक घरात दही बनवले जाते. साधारणपणे कोमट दुधात थोडेसे नमुना दही घालून दही तयार केले जाते. नंतर भांडे झाकणाने झाकले जाते, स्थिर ठेवले जाते आणि विरघळू दिले जात नाही.
काही तासांनंतर दूध दह्यात बदलते. दुधाची चव थोडी गोड असते, तर दही थोडे किंवा जास्त आंबट असते. दूध द्रव स्वरूपात असते, तर दही अर्धघन असते. जेव्हा दुधाचे दही बनते तेव्हा त्याचा रंग, चव आणि स्थितीत बदल होतात. हे बदल सूचित करतात की दुधापासून दह्यात रूपांतर झाले आहे. कृती: झाकण असलेल्या 3 वाट्या घ्या. वाटी 1 मध्ये बर्फाळ थंड दूध आणि वाटी 2 आणि 3 मध्ये तेवढेच कोमट दूध घाला. वाटी 1 आणि 2 मध्ये थोडेसे दही घाला आणि चांगले ढवळा, जेणेकरून दही दुधात मिसळेल. सर्व वाट्या झाकणांनी झाकून ठेवा आणि बाजूला ठेवा. काही तासांनंतर बाऊल 2 मधील कोमट दूध दह्यात बदलते, तर बाऊल 1 मधील थंड दुधात बदल होत नाही. बाऊल 2 आणि 3 दोन्हीमध्ये कोमट दूध असले तरी फक्त बाऊल 2 मधील दह्याचे दूध दह्यात बदलते. कोमट दुधात दही टाकल्याने लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते आणि दुधाचे दह्यात रूपांतर होते. बदलणारे ऋतू. दरवर्षी आपण ऋतू बदलताना पाहतो. पावसाळ्यानंतर हिवाळा येतो आणि नंतर उन्हाळा येतो. जेव्हा हिवाळा उन्हाळ्यात बदलतो तेव्हा आपल्याला आपल्या कपड्यांमध्ये बदल दिसून येतात. उदाहरणार्थ, आपण हिवाळ्यात लोकरीचे कपडे घालतो, परंतु उन्हाळ्यात सुती कपडे घालतो. हिवाळ्यात रात्री उन्हाळ्यापेक्षा जास्त असतात. उन्हाळ्यात आपण थंड पेये पितो, परंतु हिवाळ्यात आपल्याला चहा, कॉफी किंवा दूध यासारखे गरम पेये आवडतात. डिसेंबर आणि मे महिन्यात सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा दर्शवणारा एक तक्ता इथे आहे. या माहितीकडे पाहता आपल्याला असे आढळून येते की हिवाळ्यात डिसेंबरमध्ये दिवस लहान असतात आणि उन्हाळ्यात मे महिन्यात दिवस मोठे असतात. डिसेंबर आणि मे दरम्यान सूर्योदयाची दिशा थोडीशी बदलते. 20 डिसेंबरच्या सुमारास सूर्योदय पूर्वेच्या थोडे दक्षिणेस होतो, तर 15 मेच्या सुमारास तो पूर्वेकडे असतो. सूर्यासमोर उभे राहिल्यावर मे महिन्यात मुलाची सावली त्याच्या मागे पडते, परंतु डिसेंबरमध्ये त्याच्या डावीकडे सरकते. सूर्योदयाच्या दिशेने झालेल्या या छोट्या बदलामुळे सावली हलते आणि ऋतू बदलण्याचे एक कारण देखील आहे. समानता आणि फरकांच्या आधारे बदलांचे वर्गीकरण करूया. मंद आणि जलद बदल, उलट करता येणारे आणि अपरिवर्तनीय बदल, भौतिक आणि रासायनिक बदल, इच्छित आणि अवांछित बदल, नैसर्गिक आणि मानवनिर्मित बदल. मंद बदल तास, दिवस, महिने किंवा वर्षे अशा दीर्घ काळात घडतात. उदाहरणे: नखे आणि केसांची वाढ, बदलते ऋतू, बियाणे अंकुरणे.
जलद बदल, फुगा फोडणे, फटाके पेटवणे इत्यादी बदल काही सेकंदात किंवा मिनिटात जलद होतात. उलट करता येणारे बदल म्हणजे असे बदल जे पूर्ववत करता येतात किंवा पदार्थाला त्याच्या मूळ स्थितीत परत आणता येतात. उदाहरणांमध्ये रबर बँड ताणणे आणि बर्फ वितळवणे समाविष्ट आहे. अपरिवर्तनीय बदल पूर्ववत करता येत नाहीत आणि पदार्थ त्याच्या मूळ स्थितीत परत येऊ शकत नाही. उदाहरणांमध्ये दुधाचे दह्यात रूपांतर करणे, अन्न पचवणे आणि पिठातून इडली बनवणे समाविष्ट आहे. भौतिक बदल हे तात्पुरते बदल आहेत, ज्यामुळे भौतिक स्वरूप किंवा स्थितीत बदल होतो, परंतु त्याची रासायनिक रचना तीच राहते. उदाहरणांमध्ये बर्फ वितळणे, पाणी बाष्पात रूपांतरित होणे, बाष्प पाण्यात घनरूप होणे आणि पाणी बर्फ बनणे समाविष्ट आहे. रासायनिक बदल म्हणजे असे बदल ज्यामुळे पदार्थाच्या रासायनिक रचनेत कायमस्वरूपी बदल होऊन नवीन पदार्थ तयार होणे. लाकूड जाळणे, पॉपकॉर्न लाह्या बनणे आणि लोखंड गंजणे ही उदाहरणे आहेत. इच्छित बदल उपयुक्त असतात आणि पर्यावरणासाठी हानिकारक नसतात आणि इच्छित असतात. ते फळे पिकवणे, वनस्पतींची वाढ आणि अन्न शिजवणे यासारखे असतात. अवांछित बदल म्हणजे पर्यावरणासाठी हानिकारक आणि आपल्याला नको असलेले बदल, जसे की जंगलतोड, फळे कुजणे आणि लोखंड गंजणे. निसर्गात नैसर्गिक बदल स्वतःहून होतात आणि ते मानवी नियंत्रणाबाहेर असतात. यामध्ये पृथ्वीचे परिभ्रमण, चंद्राचे बदलते टप्पे आणि पाऊस यांचा समावेश आहे. मानवनिर्मित किंवा कृत्रिम बदल हे मानवांनी घडवलेले बदल आहेत आणि ते स्वयंपाक करणे, जंगलतोड करणे, पिके लागवड करणे आणि इमारती बांधणे यासारखे स्वतःहून घडत नाहीत. हे सर्व आपण पाहत असलेल्या बदलांबद्दल आहे आणि आशा आहे की तुम्हाला ते चांगले समजले असेल. लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे: आपल्या आजूबाजूला अनेक बदल होत आहेत. काही बदल नैसर्गिकरित्या होतात आणि काही बदल मानवनिर्मित असतात. बदल घडल्याचे दाखविण्यासाठी अनेक बदलांचे संकेतक असतील. प्रत्येक बदलाचे एक कारण असते. आपण आपल्या सभोवतालच्या बदलांचे वर्गीकरण अनेक प्रकारे करू शकतो. मंद गतीने, कायमस्वरूपी, तात्पुरते, नैसर्गिक, मानवनिर्मित इत्यादी बदलांचे वर्गीकरण देखील स्थितीत बदल, रंगात बदल, आकारात बदल, चवीत बदल इत्यादी बदलांच्या विविध निर्देशांकांवर आधारित केले जाते.